नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 4च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजपमध्ये मात्र गटातटाचं राजकारण सुरू झालं असल्याची चिन्ह दिसायला लागली आहे. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे या अजूनही नाराज आहेत आणि त्यांचं मन वळवण्यासाठी भाजपचे इतर नेते आता त्यांची भेट घेत आहेत. भाजप नेते विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांनी आज पंकजा मुंडे यांची रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी नाराज असल्याची चर्चा आणि त्यातच पंकजा यांनी परवा फेसबुक पोस्ट टाकून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. आणि काल आपल्या ट्विटर हँडलमधून ही भारतीय जनता पक्षाचा उल्लेख काढून टाकल्यामुळे पंकजा मुंडे 12 डिसेंबरला नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर आता त्यातच शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी पंकजा मुंडेंबाबत सूचक विधान केलंय. 12 तारखेला अजून 9 दिवस बाकी असून वेट अँड वॉच असं नीलम गोरे म्हणाल्यात. पंकजा मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे त्यांचे वडील आणि प्रीतम ताई मुंडे वहिनी, प्रमोद महाजन या सगळ्यांचे अतिशय चांगले संबंध ठाकरे परिवाराशी आहेत. 2014ला सुद्धा आम्ही जरी स्वतंत्र लढलो तरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेला नव्हता आणि त्यामुळे राजकारणाच्या पलीकडचाही अनेक बाबतीतला संवाद असू शकतो. आज तारीख 3 आहे. 12 तारखेपर्यंत 9 दिवस आहेत आणि आपण एका नव्हे 48 तासात काय काय बदल होता ते गेल्या 15 दिवसात अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं वेट अँड वॉचची भूमिका चांगली राहील. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर आहे. विवेक, एक वेळ अशी होती की भाजप नेत्यांना असं म्हणावं लागलं की आता आम्ही आमच्याकडे कोणालाही येऊ देणार नाही, इतकी भरती भाजपमध्ये झाली. आता दुसरीकडे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होतं आहे तेव्हा मात्र भाजपमध्ये गटातटाचं राजकारण सुरू झाल्याचं आपण बघतोय. आता प्रश्न आहे पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्याचा. आता समजवण्याचा प्रयत्न होतोय, पण हे आता समजवण्या पलीकडे गेलंय असं म्हणायचं का? विशाल, ज्या पक्षाकडे सत्ता असते तिथं भरती असते आणि जेव्हा सत्ता जाते तेव्हा ओहोटी सुरू होते. आणि आता भाजपच्या बाबतीतही तेच होतं की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. कारण पंकजा मुंडे यांनी परवा जी फेसबुक पोस्ट टाकली त्यातून त्या नाराज आहेत हे जगजाहीर झालं. काल जरी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे नाराज नाही आहेत, त्या पक्षातच राहणार आहेत अशी जरी भूमिका घेतली असली तरी शिवसेनेच्या नेत्यांकडून जी संदिग्ध विधानं येत आहेत त्याच्यामुळे नेमकं पंकजा मुंडे काय करणार आहेत याबद्दल पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. पंकजा मुंडे यांनी आज फेसबुकची जी त्यांची पोस्ट आहे त्यात पुन्हा एकदा कमळ चिन्ह हे दाखवलेलं आहे, त्यामुळे त्या पक्षातच राहतील असं एका बाजूला म्हटलं जातं. पण दुसरीकडे शिवसेनेचे नेते हे पंकजा मुंडेंच्या संपर्कात आहेत असं म्हटलं गेलं असल्यामुळे पंकजा मुंडे नेमकं 12 तारखेला गोपीनाथ गडावर काय भूमिका घेतात हे बघणं चालू आहे. आता विनोद तावडे गेल्या 1.25 तासापासून पंकजा मुंडे यांचं जे रॉयल स्टोन हे शासकीय निवासस्थान आहे तिथं पोहोचलेले आहेत. त्यांची बैठक सुरू आहे. असं म्हटलं जातं की पंकजा मुंडे या नाराज आहेत आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हे विनोद तावडे करतायत. आज सकाळी बबनराव लोणीकर यांनी देखील पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दुसरी चर्चा अशी सुद्धा सुरू आहे की भारतीय जनता पक्षामध्ये एक जो नाराजांचा गट आहे तो एकत्रित येऊ पाहतोय आणि जे आत्तापर्यंत ज्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलं गेलं किंवा पक्षामध्ये आता गेल्या काही वर्षांपर्यंत डावललं गेलं आहे त्यांची एक मोठ बांधण्याचं काम सध्या सुरू आहे असं देखील चित्र निर्माण होताना दिसतंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षामधले जे अंतर्गत विरोध आहेत, जो संघर्ष आहे तो या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढे होते आणि त्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं राज्यात सरकार स्थापन केलेलं आहे. त्यामुळे हे मतभेद अधिकच तीव्र होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. विशाल, धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. आता बघूयात नेमकं पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांना यश मिळतंय का, आणि शिवाय म्हणजे एवढं सगळं करूनही, एवढी चर्चा त्यांच्याबरोबर करूनही 12 तारखेला काय त्या निर्णय घेत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघूयात. राज्यावर 6,71,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे, त्याचा आढावा घेतला जाईल असं जयंत पाटलांनी सांगितलं. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं का, पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य व्याजदरानं कर्ज घेतलं का याचा अभ्यास केला जाईल. जे प्रकल्प योग्य नाहीत ते थांबवले जातील. विनाकारण प्रकल्प थांबवले जाणार नाहीत असंही स्पष्ट करायला जयंत पाटील विसरलेले नाहीये. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. नेमकी कोणत्या हेतूने हे आढावा घेतला जातोय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा? एकंदरच राज्यावर एकूण असणारं कर्ज, राज्याच्या बजेटवर असणारा बोजा 4,71,000 कोटीचा आहे आणि बजेटच्या बाहेर सरकारने जे बॉरोईंग केलेलं आहे, कर्ज काढलेलं आहे ते जवळपास 2 लाख कोटीचं आहे.
त्यामुळे 6,71,000 कोटीचा आकडा समोर आल्यामुळं थोडंसं जे ऑफ बजेट बॉरोईंगमध्ये जे वेगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत त्याचा आढावा आज आम्ही घेणार आहे. एकंदर किती त्याची गती आहे, कोणत्या स्टेजला ते सगळे प्रोजेक्ट आहेत आणि गुंतवणूक जी झालेली आहे ती कशा प्रकारे योग्य आहे किंवा नाही, किंवा त्या बाबतीत आणखीन कमी व्याजानं काही कर्ज मिळणं शक्य आहे का, अशा सगळ्याच गोष्टीचा समग्र आढावा आम्ही घेतो आहे. उद्देश हा आहे की राज्यावरचा बोजा कमी करायचा, त्याच्यात प्रकल्प बंद करणे ही आमची भूमिका नाही आहे. आम्ही सकारात्मक आहोत, पण त्याचबरोबर राज्य सरकार या घेतलेले बोजा परत करण्यासाठी सक्षम करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं हा आढावा आम्ही घेतोय. साधारणतः आपण वित्तमंत्री होतात, इतका आपला अनुभव आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही विरोधी बाकावर जरी असलं तरी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भूमिका मांडली. मग असे मोठे प्रोजेक्टमध्ये मुंबईतला मेट्रो प्रोजेक्ट येतोय, समृद्धीसारखे विषय येत आहेत. जे मुंबईसारखे तर असं म्हटलं जातं की हे प्रोजेक्ट काही डिले होतील आणि इतर ठिकाणी पैसे जे वरती वळवले जातील. नाही, प्रोजेक्ट डिले होण्याचा प्रश्न येणार नाही. त्या बाबतीत मी आश्वस्त करेन सगळ्यांनाच. तसा आमचा उद्देश नाही आहे. उद्देश आहे की मागच्या सरकारने प्रकल्पाचे नारळ फोडले आणि प्रकल्प करण्यासाठी उशीर केला. त्यांचा जो विलंब झालेला आहे तो अभ्यास करणं आणि या सगळ्या प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी आणखीन काय गरजेचं आहे, त्यातला काही पोर्शन तरी लवकर लोकांच्या सेवेसाठी सुरू होईल का, असे वेगवेगळे ऑप्शन्स आम्ही विचारात घेणार आहोत. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक पार पडते. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल. आगामी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी म्हणून ही बैठक होते. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते. जयंत पाटील, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत उपस्थित असतील. नगरविकास विभागाच्या कामाचा आढावा देखील या बैठकीत प्रामुख्याने घेतला जाणार आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, या बैठकीचा नेमका उद्देश काय, म्हणजे काय अजेंडा असणार या बैठकीचा? नक्कीच विशाल, आपण जर पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळाची एक पहिली मोठी बैठक, ज्याला आपण कॅबिनेटची म्हणू शकतो, कारण यापूर्वी झाल्या बैठका पण त्या शपथविधी संदर्भातल्या असेल किंवा अधिवेशनासंदर्भात झाल्यात. पण आजची उद्याची कॅबिनेटची खरी जी बैठक आहे ती बैठक राज्यातल्या कामकाजाच्या संदर्भात या ठिकाणी होईल. आणि उद्या दुपारी 3 वाजता सर्व जे नवीन मंत्रिमंडळ आहे ती त्यांची मंत्रिमंडळाची पहिली बैठक मोठी जी आहे ती उद्यापासून सुरू होईल. आणि यामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या योजनांचा, कारण आज जी बैठक आता इथे सुरू आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये आता नगरविकास विभागाचा संपूर्ण आढावा घेतला जातोय आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्या कॅबिनेटमध्ये आणल्या जातील आणि उद्या त्यावर काही महत्वाचा निर्णय होतो का, कारण आजच्या जर आपण बैठक पाहिली तर आजच्या बैठकीत बीडीडीचा विषय देखील आहे, त्याचबरोबर मेट्रोचा विषय देखील या ठिकाणी नगरविकास विभागाच्या वतीने करण्यात येतो. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर यावर आज जी चर्चा झाली ती उद्या कॅबिनेटमध्ये आणली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक पार पडते. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल. यानंतर पाहूयात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. राज्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल. प्रकल्पांची आढावा बैठक म्हणजे प्रकल्प रद्द करणार असं नाही, असं कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. नवीन जे प्रकल्प सुरू आहेत, ऑनगोईंग प्रकल्प आहेत, त्यांचं प्रेझेंट स्टेटस काय आहे याचा आढावा बैठक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सुरू असलेले प्रकल्प थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला नाही. या सगळ्या ज्या काही प्रोजेक्ट जे सुरू आहेत त्याचं सध्याची सद्यस्थिती काय याचा आढावा घेणं हे आवश्यक आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती ठरतोय असं म्हटलंय छगन भुजबळ यांनी. आता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आहे. कॅबिनेट बैठकीआधी भुजबळांनी हे सूचक विधान केलंय. नवं सरकार येताच सरकारकडून या प्रकल्पावर टीका सुरू झाली होती आणि त्यात आता भुजबळांच्या विधानाची ही भर पडली आहे. त्याच्यामुळे बुलेट ट्रेन हा प्रकल्प पुढे केला जाईल का, आजच्या या बैठकीत याबद्दल काय निर्णय घेतला जातोय, कारण खुद्द छगन भुजबळांनी हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे आत्ताच याला कुठेतरी थांबा मिळणार असे संकेत मिळत आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती प्रकल्प आहे का? बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती प्रकल्प ठरतोय का महाराष्ट्रासाठी?
माझ्या दृष्टीनं माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की होय. गेल्या सरकारच्या प्रकल्पाची उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून सद्यस्थिती जाणून घेण्याच्या प्रयत्नावरून आता राजकारण सुरू झालं आहे. हा सगळा प्रकार म्हणजे पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांना थांबवत कंत्राटदारांना भेटायला या असं सांगणं असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आणि त्यामुळे या बैठक सत्रांमुळे शिवसेना आणि भाजप आमनेसामने येत असल्याचं पाहायला मिळतंय. किरीट सोमय्या यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं धक्कादायक म्हणता येईल. अशा या प्रकल्पांबद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत दिल्लीत आलेले आहेत. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ते भेट घेणार आहेत. लवकरच घर मिळेल, सोबतच खातं देखील मिळेल असं कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलंय. त्यांच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास बातचीत केली. घुसपूस सुरू झालेली आहे. पहिल्याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि NCP, शिवसेनेच्या मंत्र्यांना घरं मिळाले, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्यांना मंत्र्यांना घरं मिळाले, काँग्रेसच्या नेत्यांना घरं मिळाली, अशी घुसपूस सुरू आहे. काय सत्यता आहे? काँग्रेसच्या पक्षनेत्यांना किंवा मंत्र्यांना घरं मिळाली नाहीत हे आज जरी खरं असलं, परंतु याचा अर्थ असा नाही की घरं मिळणार नाहीत. कदाचित सन्माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नसेल त्यावर चर्चा करायला आमच्याशी, त्यांना कम्युनिकेशन करायचं असेल, आमच्यासोबत संवाद साधायचा असेल, त्यामुळे राहिलं असेल. परंतु घरं मिळून जातील, मोठा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे सरकार झाल्यानंतर ही सरकार जनतेच्या मागण्या किंवा त्यांच्या समस्या जाणून घेऊन काय करत आहे. आणि मला असं वाटतं की श्रीयुत उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांगलं काम करू या ठिकाणी आणि सगळे प्रश्न आमचे राज्याचे सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. नाही, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नशील राहाल, पण तुम्हाला अजून मंत्री आहात, कॅबिनेट मंत्री, पण खातं कुठलं मिळालं याचं सुद्धा निर्णय झाला नाही. इतके 4 दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे. काय वाटतं की निर्णय का होत नाही? का पहिल्याच टप्प्यामध्ये निर्णय बाधित झाले आहेत का? असं काही नाही आहे. आता 1-2 दिवसात मला वाटतं हा निर्णय होऊन जाईल आणि खातेवाटपही होईल. कारण 16 डिसेंबरपासून नागपूरला अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाला आम्हाला जायचं असल्या कारणाने हे काम त्याच्यापूर्वी आटोपून जाईल. अनेक काँग्रेसचे नेते दिल्लीत आलेले आहात, तुम्ही आहात, त्याशिवाय अनेक नेते आहेत. सगळ्यांना मंत्रिपद विस्ताराची चिंता आहे. मंत्री या विस्तारामध्ये मंत्रिपद मिळावं त्यासाठी स्वतःची लॉबिंग करताय. तुम्ही कोणाची लॉबिंग करण्यासाठी आलेले? मी लॉबिंगचा प्रश्न निर्माण होत नाही या ठिकाणी. मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष असल्याने या नात्यानं मला देशातले जे आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी भेटणं आवश्यक असतं आणि विभागाचं काम सांभाळून विभागाच्या समस्या जाणून घेऊन त्याची पूर्तता करणं ही माझी ड्युटी आहे. साधारणतः मंत्री परिषदेचा विस्तार केव्हा होईल? कारण की चर्चा खूप आहे की लवकरात लवकर होईल. तुमच्याकडे काय माहिती आहे? मंत्री परिषदेचा विस्तार हा खरं पाहिलं तर अधिवेशनापूर्वी व्हायला पाहिजे. त्याची चर्चा हायकमांडकडे सुरू असेल. आमचे अध्यक्ष प्रदेशचे बाळासाहेब थोरात यांनाच तुम्ही याविषयी जर विचारलं तर योग्य ठरेल. नवी दिल्लीहून व्हिडिओ उमेश शर्मासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की दिल्ली काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दिल्लीत दाखल झालेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते आता एक एक करून दिल्लीमध्ये दाखल होताना दिसत आहेत. काल बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. 20 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आता कॅबिनेट मंत्री नितीन राऊत देखील दाखल झाल्याचं आपण बघतोय. म्हणजे एकूणच आता हे सगळे नेते जे आहेत ते मंत्री खातं मिळवण्याच्या दृष्टीने लॉबिंग करण्याकरता दिल्लीत पोहोचलेत की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडनं याबद्दल माहिती जाणून घेऊयात. प्रशांत, एक एक करून हे काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत, ही मोर्चे बांधणी समजायची?
बरोबर. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुठेतरी आपला नंबर लागावा यासाठी मोर्चे मारणी सुरू झालेली आहे. जवळपास 13 मंत्री हे काँग्रेसच्या खात्यातून होणार आहेत. त्यापैकी 2 मंत्री झालेले आहेत. उर्वरित खात्यांच्या मंत्रीसाठी सध्या दिल्लीमध्ये डेरा टाकून काँग्रेसचे नेते पोहोचलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंवा शिवसेनेचा निर्णय हा मुंबईत होईल, कारण की दोन्ही नेते त्यांचे निर्णय घेणारे दोन्ही नेते हे मुंबईत असतात. पण महत्त्वाचं म्हणजे जर काँग्रेसचे निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय दिल्लीतून होतात. त्याचमुळे सोनिया गांधी यांच्या दरबारी हे सगळे नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचलेले आहे. विजय वडेट्टीवार दिल्लीत पोहोचलेले आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर नितीन राऊत देखील दिल्लीत पोहोचले आहे. ते सायंकाळी सोनिया गांधीची भेट घेणार आहे. त्यानंतर सोबतच नाना पटोले देखील दिल्लीत पोहोचले आहे. नाना पटोलेंनी दुपारीच संसद भवनामध्ये सोनिया गांधीची भेट घेतली. त्यानंतर आता इतरही नेते सोनिया गांधीच्या भेटीसाठी तयारीत आहे. आणि कुठेतरी जे मंत्रिमंडळ विस्तार होणार त्या मंत्रिमंडळ विस्तारात आपलं नाव असावं यासाठी हे सगळे लोक लॉबिंग करत आहेत अशी माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. अर्थात प्रत्येकाला एक चांगलं खाता हवं आहे किंवा अर्थात काही वेळेला काही लोकांची नावं देखील चर्चेत असल्याचं दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आत्तापासून ज्याला आपण लॉबिंग म्हणतो, मोर्चे बांधणी म्हणतो, ती करण्यासाठी म्हणून एक एक करून सगळे काँग्रेस नेते दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेण्याकरता पोहोचतात. पुढे पाहूयात. पुण्यातनं बातमी आहे. पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा थांबण्याचं चिन्ह दिसत नाही आहे. तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही सिंहगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ताकवले विभागाच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना अजूनही तेजसा पायाळ हिच्या पोस्टमॉर्टेमबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे. त्यांना माहितीच नाही आहे. तेजसा पायाळ हिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचं पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. मात्र पोलिसांना अजूनही पोस्टमॉर्टेम झालंय की नाही हे माहिती नाही आहे. या प्रकरणात तेजसाच्या ओळखीच्याच व्यक्तीकडून घातपात झाला असण्याची शक्यता आईकडून व्यक्त केली गेली आहे. मात्र पोलीस या सगळ्या प्रकरणात ढिम्म आहेत. त्यावेळी उघडलं ना, आज जाऊन म्हणे आता साऊ बाळ ये आता तुला बघते म्हणत तरी मी त्या बेडपर्यंत गेले. बेडचा दरवाजाही तुटलेला, ते असं पडलंय काळं निळं होऊन. मध्ये जाऊन बघत येते ते असं वाट बघत येते. हात असा झालेला काळा फ्रॉक आहे वाढदिवसाचा अंगावर. तर थोडं बसले तिथे दार तुटलेलं दिसतंय, असं आडवं पडलेलं दिसतंय, गळा घुटून मारलेलं, वरी फासाचा देखावा केलाय, स्टूल ठेवलाय. घटनास्थळावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास माणिक बागेतल्या याच राधाकृष्ण पार्कमध्ये या 3ऱ्या मजल्यावरच्या 15 नंबरच्या फ्लॅटमध्ये तेजसा पायाळ या बीडच्या राहणाऱ्या मुलीचा 28 वर्षाची ही तरुणी आहे, तिचा मृतदेह जो आहे तो सापडला. अत्यंत धक्कादायक परिस्थितीमध्ये हा मृतदेह सापडला. 2 दिवस तिचे कुटुंबीय तिला संपर्क करत होते, मात्र तिचा संपर्क होऊ शकत नव्हता. जेव्हा तिचे कुटुंबीय बीडहून या ठिकाणी आले आणि त्यांनी हे घर उघडलं, त्यानंतर आतमध्ये अस्ताव्यस्त पडलेलं सामान आणि तेजसा पायाळ हिचा मृतदेह त्यांच्या दृष्टीपथास आला. आणि महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये त्याच वेळेस 2 ते 3 दारूच्या बाटल्या होत्या. अत्यंत संशयास्पद स्थितीमध्ये तिचा मृतदेह जो आहे तो कॉटवर पडलेला होता. तिच्या गळ्यावरती काही जखमा आहेत, ज्यामुळे कुटुंबियांकडून सातत्यानं आरोप केले जातात की ही घातपाताची घटना असण्याची शक्यता आहे. ही मुलगी जी आहे ती MBA HR होती. पोलिसांकडून अजूनही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघितली जाते. नेमकं या मुलीवरती काही लैंगिक अत्याचार झालेले आहेत का किंवा तसं काही प्रयत्न करण्यात आला आहे का. तिच्या तोंडावरती आणि ओठाच्या आसपास काही जखमा असल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. मात्र अजून इन कॅमेरा पोस्टमॉर्टम जे आहे ते ससून हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर याबाबतची सगळी माहिती जी आहे ती समोर येऊ शकेल. पोलिसांकडून अजूनही या सगळ्या प्रकरणामध्ये फारसं काही हाती लागलेलं नाही आहे पोलिसांच्या, त्यामुळे तपास जो आहे तो सुरू आहे. केवळ इतकंच कारण पोलिसांकडून सांगितलं जाते. नेमकी ही हत्या कशामुळे झाली, काही वेगळी कारणं याच्या मागे होती का, आतमध्ये असलेली लोक किंवा ही खरंच हत्या आहे का, जर असेल तर करणारे लोक कोण होते, ते आतमध्ये कसे आले, या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती पोलिसांना शोधावी लागणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर आपण राज्यातल्या इतरही बातम्या जाणून घेऊयात. बातमी आहे औरंगाबादमधनं. औरंगाबादमध्ये A1 सिडको भागात 6 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जीरबंद करण्यात आले. पोलीस आणि वन विभागाच्या 100 कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून एक पडक्या घरात बिबट्याला घेरलं. तिथे घेरण्यात त्याला यश आलं आणि पडक्या घराला 4ही बाजूंनी जाळ्या लावून बिबट्याला अडकवण्यात आलं. नंतर त्याला गुंगीचं इंजेक्शन मारण्यात आलं. अर्ध्या तासानंतर बिबट्या बेशुद्ध झाला आणि नंतर त्याला बंद पिंजऱ्यात टाकून नेण्यात आलं. शहरातील सिडको N1 परिसरात सकाळी 5:30 वाजता हा बिबट्या उद्यानात दिसला आणि हा परिसर शहराच्या मध्यभागी असल्याने नागरी वस्ती इथे दाट आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला पकडल्याने शेवटी नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
सध्या बाजारपेठेत कांदा खूप चर्चेत आहे, कारण त्याला भाव आलाय. साहजिक आहे, चर्चेत असणारच तो, कारण कांद्याच्या दराने घेतलेली उसळी आजही कायम असून आज उमराणा बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल 13,900 इतका विक्रमी भाव मिळाला. आणि या दरवाढीने येवल्याच्या एका शेतकऱ्याला तर 8 क्विंटल कांद्याने हा शेतकरी लखपती झालाय. नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळतोय. कांद्याला मिळणाऱ्या विक्रमी भावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागते. तर तिकडे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत कांद्याची आवक 20% घटली. बाजारपेठेत आज फक्त 90 गाड्या कांद्याची आवक झाली आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव 20 रुपयांनी वाढलेत. नवीन कांदा 100 रुपये तर जुना कांदा 120 रुपये किलोनं मिळतोय. तर हा दर वाढत जाण्याची दाट शक्यता आहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघणार आहोत काही खास बातम्या. ढोलताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक, अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर 559वा शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो शिवप्रेमी लोकांनी हा परिसर भारावून गेला होता. भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभांच्या मान्यवरांच्या हस्ते विधिवत तिथे पूजा करून शिवशाहीचं प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण जे आहे ते कुंभऋषीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मला वाटतं महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य असावं की जिथे अशा पद्धतीने सगळ्यांच्या श्रद्धा ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते अशा पूजा केल्या जातात आणि आपली नाळ ही संस्कृतीशी कायम त्या निमित्ताने जोडून ठेवली जाते. आम्हा सगळ्यांना सुद्धा इतरांप्रमाणेच काही गोष्टी साजऱ्या करायला मिळतात आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी जमून आपल्या सगळ्यांच्या वतीने ही पूजा करत आहोत. खरंच खूप आनंद आणि समाधान वाटतं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18